तर युद्धामुळे देशभरामध्ये इंधनाच्या तुटवड्याची भीती व्यक्त होत असताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या नागरिकांना परवडणारे आणि शाश्वत इंधन पुरवणं हे आमचं प्राधान्य आहे। आम्ही ते करत आहोत। भारत ऊर्जेची कमतरता नाही आणि आमच्या ऊर्जा ग्राहकांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, अशी प्रतिक्रिया हरदीप सिंग पुरी यांनी एक्स पोस्टद्वारे दिली आहे। पाहूयात। तर नागरिकांना शाश्वत इंधन पुरवणं हेच आमचं प्राधान्य आहे आणि भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। केंद्र सरकारनं व्यावसायिक वापराच्या एलपीजीचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र यामुळे हॉटेल इंडस्ट्री पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशननं केलेली आहे। युद्धाच्या या कठीण काळामध्ये आम्ही केंद्र सरकार सोबत आहोत, मात्र सरकारनं एलपीजीचे प्रतिबंध सरसकट न लावता टप्प्याटप्प्याने लावावेत, अन्यथा पुढचे 4 ते 5 दिवसांमध्ये हॉटेल इंडस्ट्री ही पूर्णतः बंद पडेल, असं नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशन कार्यकारिणीचे सदस्य सुदर्शन वझलवार यांनी सांगितलेलं आहे। जेवढा तुमच्याकडे एलपीजी सिलेंडर्स आहेत तर तेवढेच तुम्ही वापरणार आणि त्याच्या पलीकडे काहीच क्लॅरिटी नाही आहे आणि जर 100% बंद झालं तर ही पूर्ण इंडस्ट्रीजच कोलॅप्स होईल। तर मला गव्हर्नमेंटला म्हणजे सजेस्ट असं करायचं आहे, विरोध करायचा नाही आहे, देशासाठी आहे तर देशासाठी घेतलेला निर्णय हा योग्यच असेल, परंतु याच्यामध्ये काहीतरी मध्यम मार्ग निघाला पाहिजे की तुम्ही सिलेंडर्स थोडे कमी केले, कमर्शियल कमी केले आणि अजून जर हे वॉर असंच वाढत राहिलं तर ते अजून थोडेसे कमी केले, परंतु थोडा ब्रीदिंग स्पेस दिला आमच्या इंडस्ट्रीला टू सर्वाईव्ह, कारण याच्यावरती करोडो लोक यांचे आयुष्य याच्यावरती आहे। तर एवढी माझी रिक्वेस्ट आहे, काहीतरी मधला रस्ता याच्यावरती काढावा। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाला आज 1 आठवडा पूर्ण झालाय। शनिवारी 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती मोठा संयुक्त हल्ला केला। ट्रम्प यांनी त्याला ऑपरेशन इपिक फ्युरी असं नाव दिलेलं होतं। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनींसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला, तर आतापर्यंत इराणमध्ये 1332 सामान्य नागरिकांचाही मृत्यू झालाय। खामेनींच्या निधनानंतर भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाले। तर इराणनं देखील इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवरती क्षेपणास्त्र डागली आणि त्यामुळे आखाती देशांमधली विमानसेवा ही ठप्प झाली। त्याबरोबरच इराणनं होर्मुझचे सामुद्रधुनी हे बंद केल्यामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या वाहतुकीवरती त्याचा परिणाम झालेला आहे। याशिवाय या युद्धामुळे अनेक घडामोडी गेल्या आठवडाभरामध्ये घडलेल्या आहेत। दरम्यान हे युद्ध कधी संपणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। इराणचं लष्कर हे नष्ट झालेलं आहे, नौदल देखील संपुष्टात आलंय, त्यांच्यातलं दळणवळण देखील संपलेलं आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। इराणच्या दोन्ही फळीतले नेते आम्ही संपवले, तिसरी फळी कशीबशी धडपडतीये। इराणचं हवाई दल हे देखील संपून गेलेलं आहे, त्यांच्याकडे 32 युद्धनौका समुद्राच्या तळाशी नेलेल्या आहेत, असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणनंतर क्युबाकडे मोर्चा वळवण्याच्या तयारीमध्ये आहेत। क्युबाशी आम्हाला करार करायचा आहे, मात्र तिथलं कम्युनिस्ट सरकार वाईट करार करण्याच्या विचारामध्ये आहे, त्यामुळे क्युबा संबंधी नियोजन करण्याची सूचना सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांनी दिलेली आहे। मात्र आधी एक विषय संपू द्या, काही दिवस वाट बघा, असं सांगत त्यांनी क्युबाला अप्रत्यक्ष इशारा दिलाय। व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। Their army is gone. They're just about, look, their navy is gone. Their communications are gone. Their leaders are gone. 2 sets of their leaders are gone. They're down to their 3rd set. Their air force is wiped out entirely. Think of it. They have 32 ships. All 32 are at the bottom of the ocean. Other than that, they're doing very well, Coach. लेबनॉनमधील बेका प्रांतामध्ये इस्रायलनं हवाई हल्ला केला। नबी चीत गावामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 3 मृत्यू तर 16 जण हे जखमी झालेले आहेत। लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। तर लेबनॉनवरती हल्ले सुरूच असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामध्ये 3 मृत्यू झालेला आहे।
तर लेबनॉनमधली ही दृश्य आपण पाहतोय. लेबनॉनच्या बेका प्रांतामध्ये इस्रायलनं हा हवाई हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये जवळपास 3 जण हे मृत्युमुखी पडलेले आहेत, तर 16 जण जखमीही झालेले दिसत आहेत. अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेवरती हल्ला केल्याचा दावा इराणनं केलाय. ही युद्धनौका सध्या अरबी समुद्रामध्ये तैनात आहे. तिथेच तिला लक्ष्य करण्यात आलंय. या युद्धनौकेवरती मिसाईल्स आणि ड्रोन डागण्यामध्ये आल्याचं इराणनं म्हटलेलं आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्धाला आठवडा झालाय. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ले हे सुरूच ठेवलेले आहेत. इराणची राजधानी तेहरानमधील मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरती बॉम्ब हल्ले झाल्याचंही समोर आलेलं आहे आणि तीच ही विमानतळाच्या परिसरातली दृश्य समोर आलेली आहेत. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धादरम्यान रशियानं इराणच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्ही इराणसोबत काम करणं सुरू ठेवू. दोन्ही देशांचे एकत्रित प्रोजेक्ट्स देखील सुरू राहतील, अशी प्रतिक्रिया रशियाचे ऊर्जा मंत्री सिव्हिलेक यांनी दिलेली आहे. तर युद्धाचे नेमके आत्ताचे ताजे अपडेट्स काय आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात. तर इराणनं शरण यावं असा डोनाल्ड ट्रम्प यांनी अल्टिमेटम दिलेला आहे. इराणमध्ये आता जमिनीवरून युद्ध लढण्याची अमेरिकेची तयारी आहे. इराणला रशिया मदत करताय असा ट्रम्प यांचा आरोप आहे आणि रशियाकडून याचा मात्र इन्कार करण्यात आलाय. लेबनॉनमधल्या युद्धबळींची संख्या 200 वरती पोहोचली आहे. इराणमध्ये 2400 जण ठार झालेले आहेत. त्याबरोबरच इराकमध्ये अमेरिकेच्या तेल कंपनीवरती इराणनं हल्ला केलेला आहे. इराणचा अमेरिकेची युद्धनौका अब्राहम लिंकनवरती ड्रोन हल्ला, याची दृश्य देखील समोर आलेली होती. त्याबरोबरच इराणच्या 32 युद्धनौका समुद्राच्या तळाशी नेल्या असा ट्रम्प यांनी दावा केलेला आहे. सौदी अरेबियामध्ये प्रिन्स सुलतान हवाई तळावरचा इराणचा हल्ला हा परतवण्यात आलाय. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवरती आज सकाळी हल्ले चढवण्यात आले. अमेरिका मेरेस नावाची ड्रोन विरोधी यंत्रणा ही आखातामध्ये आता उतरणार आहे. अमेरिकेत संरक्षण कंपन्यांना चौपट उत्पादन करण्याचे ट्रम्प यांचे आदेश आहेत. इराणमधलं सशस्त्र आक्रमण थांबवा असं पुतिन यांचं आवाहन आहे. इराणसाठी आमच्याकडे गरजेपेक्षा जास्त युद्धसामुग्री अशी व्हाईट हाऊसने धमकी दिलेली आहे. तर ऑपरेशन एपिक फ्युरी 4 ते 6 आठवडे चालेल असं व्हाईट हाऊसचं म्हणणं आहे. तर युद्धासंबंधीचे हे सगळे ताजे अपडेट्स आहेत. रशिया इराणला गुप्तचरांमार्फत मिळालेली गोपनीय माहिती देत असल्याचंही वृत्त समोर आलेलं आहे. इराणचे रात्रभर इराकच्या बगदाद, ताजी शहरांवरती हल्ले सुरू होते. तर आताचे हे काही महत्त्वाचे असे अपडेट्स समोर आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.